स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 7. आधीच्या भागात पियुषला पण लवकर लग्न करण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण तसंही तो त्याच्या आईवडिलांच्या काळजी घेण्याच्या जबाबदारीतून मुक्त होणार होता. त्याला मोहिनीवर विश्वास होता की ती त्याच्या आईवडिलांची व्यवस्थित काळजी घेईल. तर आता पाहूया पुढे. सप्टेंबरचा महिना होता. प्रसादच्या हॉस्टेलवर गणेशोत्सवचा 10 दिवस कार्यक्रम असायचा. सर्व हॉस्टेलची मुलं खूप छानपैकी गणेशोत्सव साजरा करायचे. अतिशय नैसर्गिकरित्या तेथील गणपती बाप्पाची सजावट असायची. ठिकठिकाणाहून पाहुणे मंडळी, राजकारणी, बडे नेते पण कार्यक्रमात येत असायचे. प्रत्येक दिवशी रात्री 5-5 मुलांनी काहीतरी नवीन विषय निवडून त्यावर जसं जमेल तसं सादरीकरण करायचं. म्हणजेच एक प्रकारे तो 10 दिवसांचा विरंगुळा असायचा. संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रम चालायचं. आवडल्यास कॉलेजच्या इतर मुलं कार्यक्रमात सहभागी व्हायचे. प्रसादच्या ग्रुपने कविता वाचन ठेवलं होतं. ज्याला जशी जमेल त्या विषयावर जमेल तशी कविता मांडायची. प्रसादला टेन्शन आलं होतं, कारण त्याने याआधी कधीच असं कविता वगैरे केली नव्हती आणि आता अचानक असं काही करायचं म्हणजे जरा वेगळंच होतं. पण त्याने हार नाही मानली. जमेल तशी जमेल, पण कविता करायचं ठरवलं होतं. खूप प्रयत्न करून तो शब्दांची जुळवाजुळव करून बसायचा. क्लास चालू असताना पण त्याचं डोकं कवितेचंच भटकायचं. पण खूप प्रयत्न करूनही कविता काही जमली नव्हती. अर्धी नोटबुक सिम्पली गुगलवर पण शोध घेऊन झाला, पण त्याला कोण्या दुसऱ्याची कविता कॉपी नाही करावी वाटली. मोबाईलवर पण शब्द जुळवाजुळव करून टायपिंग करून बोट दुखवून आलीत. शेवटी त्याने हार मानली आणि कविता करायचा नाद सोडून दिला. डोकं दुखायला लागलं म्हणून झोपून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आवरून तो लेक्चरला जाऊन बसला. त्याच्या ग्रुपमधील 4 मुलांनी कविता बनवल्या होत्या. हा मात्र असाच बसला आणि याने सांगून टाकले की मला कविता करायला जमणार नाही. महेश हा प्रसादचा रूममेट आणि बेस्ट फ्रेंड होता. महेशने प्रसादचं नकार ऐकून त्याला अजूनही एक चान्स दिला आणि संध्याकाळीपर्यंत जमेल तशी कविता करायला सांगितली. प्लीज महेश, अरे नाही जमत मला हे कविता वगैरे. वाटलं तर मी भाषण देतो, नाही तर दुसरं काही करतो. यार पण प्लीज हे नको. तुझं भाषण तुझ्याजवळच ठेव. तो करमणुकीचा कार्यक्रम आहे. आपल्याला मुलांना आणि प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करायचंय, पळवून नाही लावायचं. महेश प्रसादला चिडवत आणि हसत बोलत होता. गप रे, नाही जमणार मला कविता. जाऊ दे, ठीक आहे प्रसाद, जशी तुझी इच्छा. पण कार्यक्रम बघायला तर नक्की ये आमच्यासोबत. महेश नाराज होऊन बोलला. हो नक्कीच येईन, आपण सोबतच जाऊया ना. प्रसाद महेश निघून गेला. प्रसाद कॉलेजच्या बाहेर एक झाडाखाली शांत बसला. मोबाईलमध्ये डोकं घालून त्याचं काहीतरी चालू होतं. हाय, आज परत एक गोड नाजूक सुंदर स्लीवलेस टॉप आणि जीन्स घातलेली मुलगी त्याच्यासमोर येऊन उभी होती. पण याचं लक्ष मोबाईलमध्येच होतं. तू नेहमीच असं कोणी हाय बोललं की इग्नोर करतो का रे? प्रसादने पटकन मोबाईलमधून वर बघितलं आणि विचार केला, ही तर त्याच दिवशी भेटलेली मुलगी आहे ना चहाच्या टपरीवर. तो एक नजर लावून कपाळावर आठ्या जमा करून तिच्याकडे बघत होता. ही काय प्रत्येक वेळी माझ्यासमोर येऊन टपकते? हिचा प्रॉब्लेम काय आहे नक्की? तो तिच्याकडे बघत मनातच बडबडत होता. प्रसाद खूप लाजाळू असल्यामुळे सहसा कुठल्या मुलीसोबत जास्त बोलायचा नाही. अरे मी तुझ्याशी बोलते, असा काय बघतोय तू? सुनीता आता हसून त्याला विचारत होती. नाही म्हणजे तसं नाही काही, पण आपलं ओळख नाही ना जास्त, म्हणून. मग कसं बोलणार मी? बिचारा प्रसाद कसं तरी शब्दांची जुळवाजुळव करून बोलू लागला. अरे आपली कोणाशीच ओळख नसते, त्यासाठी आधी ओळख करावी लागते. तू जर कधी कोणाशी स्वतःहून बोलतच नाही आणि कोणी तुझ्याशी स्वतःहून बोललं तरी तू बोलत नाही, मग कशी ओळख होणार? सुनीता त्याच्याशी खूप जुनी मैत्री असल्यासारखी एकदम बिनधास्त होऊन बोलत होती. प्रसाद तिची बडबड ऐकत होता आणि मनातच विचार करत होता, ही का माझ्या मागे लागलीये? इतके मुलं मुली सोडून हिला मीच का सापडतो? त्याने विचार करता करता एकदा वरती आकाशाकडे बघितलं आणि मनातच देवाला विनवले, वाचव रे बाप्पा. तुझं नाव प्रसाद आहे ना? मी आता त्या मुलांच्या तोंडून ऐकलं.
पण तू इथे पुणेला राहतो की गावी राहतो? पण कोणत्या गावी राहतो? हॉस्टेलवर करमत का रे तुला? आणि आता तुझ्यासोबत बोलत होता तो मुलगा पण आपल्याच कॉलेजमध्ये आहे ना?" सुनीताचं तोंडात पट्टा चालूच होता. प्रसादला आता तिथून उठून जावंसं वाटत होतं, पण सुनीता अशी स्वतःहून त्याच्याशी बोलायला आली आणि तिला असं डावलून जाणं त्याला योग्य नाही वाटलं. जरी तो तिला ओळखत नसला तरी ती पण एक व्यक्ती होती आणि असं वारंवार कोणाचा अपमान करणं त्याच्या स्वभावात बसत नव्हतं. "अरे, कुठे हरवलास? परत बोल ना." "हो, माझं नाव प्रसाद आहे. मी नागपूरला राहतो, पण इथे पुण्याला MBAसाठी आलोय. 2 वर्ष सध्या हॉस्टेलवर राहतो. याआधीच सर्व शिक्षण तिकडे नागपूरलाच झालंय." प्रसाद तिला शांतपणे सांगत होता. ती मात्र एकसारखी त्याच्याकडेच बघत होती. बोलता बोलता त्याची नजर तिच्याकडे गेली आणि ती अशी एकसारखी टक लावून त्याला बघते हे बघून त्याला खूप लाजायला झालं. "बरं चल, मी निघतो आता." त्याच्या अशा बोलण्याने ती पटकन भानावर आली. "अरे थांब ना, तुझी ओळख दिली करून. माझं नाव वगैरे तर विचार ना मला." प्रसाद फक्त खिशात हात घालून उभा राहिला. "बरं जाऊ दे, मीच सांगते. माझं नाव सुनीता आहे. मी इथे पुण्यातच राहते. कॉलेजपासून माझं घर जवळ आहे म्हणून मी रोज स्कूटीनेच येते. माझं सर्व शिक्षण पुण्यातच झालंय." तिची बडबड चालूच असताना प्रसादला महेशचा फोन आला. "अरे खरंच यार, नाही जमणार मला. उगाच माझं नाव नको घेऊ ग्रुपमध्ये. ऐनवेळी फसगं तर नको रे, म्हणून आत्ताच सांगतोय, प्लीज नको घेऊ ना माझं नाव." प्रसाद महेशला कविता करण्यावरून सांगत होता. थोडं बोलून झाल्यावर प्रसादने फोन ठेवून दिला. "तू अशी माघार नको घेऊ." मागे उभं असलेल्या सुनीताचा आवाज ऐकून प्रसाद मागे वळला. त्याला वाटलं तो फोनवर बोलत असताना ती निघून गेली असेल, पण ती तिथेच उभी राहून त्याचं बोलणं ऐकत होती आणि तिला कळून चुकलं होतं की तो महेशसोबत कोणत्या विषयावर बोलत आहे असं. हो ना, पार्टिसिपेट अशी संधी वारंवार नाही मिळत. काय माहिती यावर्षी जो गणेशोत्सव होत आहे तो नेक्स्ट इयर पण असाच होईल, हे कोणाला माहीत आहे का? मग घे ना तू पण भाग. कर ना मस्त एक कविता. सुनीता त्याला समजावत होती. "नाही अगं, 4-5 दिवस झाले प्रयत्न करतोय, पण मला अजूनही कविता नाही जमली. तुला जर खरंच कविता करायची असेल तर सर्वात आधी कवितेचा विषय निवड आणि ज्या व्यक्तीवर किंवा विषयावर कविता करायची आहे ती व्यक्ती किंवा तो विषय डोळ्यांसमोर ठेव आणि शब्दाची जुळवाजुळव कर. बघ जमते की नाही कविता." सुनीताने छान समजवलं त्याला. "नाही, नको. तसंही आता संध्याकाळीचा प्रोग्राम आहे आणि आता मला वेळ पण नाही, सो हा विषयच नको आता." "ओके, जशी तुझी इच्छा. बरं चल, मी निघते. भेटू इव्हिनिंगला प्रोग्राममध्ये. बाय." आणि सुनीता तिच्या पाठीवर लटकवलेल्या पिंक कलरच्या रॅबिटच्या बॅगचे कान टुणूक टुणूक उडवत चालू लागली. प्रसाद तिच्या पाठमोऱ्या कृतीकडे बघून हसू लागला. ही पण एक रॅबिटच आहे. बघाव तेव्हा कुठून पण टुणूक टुणूक येऊन टपकते. ना ओळख ना पाळख, नुसता आपला जबरदस्तीचा रामराम. तो पण त्याच्या हॉस्टेलवर निघून गेला. इकडे मोहिनी पण थोडी खुश होती, कारण 2-3 महिन्यापासून गेलेला सतीश 2 दिवस सुट्टी घेऊन घरच्या गणपतीसाठी घरी आला होता. येताना त्याने रक्षाबंधनचं पेंडिंग असलेलं गिफ्ट म्हणून साडी आणली होती. मोहिनीसाठी साडी छान होती. मोहिनीला आवडली होती. अचानक सतीशमध्ये होत असलेले असे बदल बघून मोहिनीला आश्चर्य वाटत होतं. खूप बदलत चाललं होतं त्याचा स्वभाव. आधीपेक्षा तो खूप मोकळा वागायला लागला होता, म्हणून तिला आनंद होत होता आणि वाईट पण वाटायचं, कारण जेव्हा जेव्हा खरी त्याच्या या मोकळ्या स्वभावाची गरज होती तेव्हा मात्र तिला त्याचे खूप बंधन सहन करावे लागले होते. पण तिने आता त्या गोष्टी सोडून दिल्या होत्या. आईने घरी मस्त साखरेचे आणि खोबऱ्याचे मोदक बनवले होते. सतीशला खूप आवडायचे म्हणून थोडे जास्तच केले होते. मोहिनीने पण आईकडून ते शिकून घेतले. मनाची इच्छा असली नसली तरी मात्र तिला आता लग्नाची हळूहळू तयारी करावी लागत होती. तिची आई तिला नवीन नवीन पदार्थ शिकवत होती, तर काही पदार्थ हे ती स्वतः वरून शिकत होती. इकडे प्रसादच्या प्रोग्रामची सर्व तयारी झाली. सर्वजण येऊन बसलेत. प्रोग्राम छोटासाच असायचा, पण छान असायचा. भरपूर मुलं मुली घरून यायचे कार्यक्रम बघायला. प्रसाद जरी कविता सादर करणार नव्हता तरी पण त्याचं नाव महेशने ग्रुपमधून काढलं नव्हतं. महेशने आणि त्याच्या बरोबरीच्या 3 मित्रांनी प्रत्येकाची कविता सादर केली. महेशने सर्वांना सांगून टाकलं की प्रसादचं नाव ग्रुपमध्ये होतं, पण तो कविता नाही करणार आहे असं. महेशला आणि इतरांना वाटलं की प्रसाद कविता नाही जमली म्हणून माफी मागतोय, म्हणून सर्वांनी ठीक आहे जाऊ दे असे हावभाव करून त्याच्याकडे बघितलं. "अरे असे काय बघताय, माझ्या कवितेचं टायटल आहे ते." प्रसादने हसून सर्वांना खाली बसायला सांगितलं. "मीच करेल." अजूनही त्याने डोळे उघडले नव्हते, कारण
बंद डोळ्यांच्या पापण्या आड त्याला फक्त ती आणि तीच दिसत होती. गुलाबी गुलाबाच्या फुलाजवळ जणू पिवळा चाफा बनून ती टवटवीत भासत होती. इकडे सर्वांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. भावाचा कार्यक्रम अर्ध्यावरच अरलेला दिसतोय. महेश त्याच्या जवळ येऊन त्याच्या भोवती 2 वेळा आ करून गोल गोल फिरत आणि मनातच बडबडला. सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि प्रसाद भानावर आला. पटकन त्याने मागे वळून डोळे पुसले. खूप त्रास होत होता त्याला आज. खरं तर मी आज कविता करणार नव्हतो, पण कोणीतरी मला ऐनवेळी सुचवलं की जरी कविता करायची असेल तर कवितेचा विषय किंवा व्यक्ती फक्त डोळ्यांसमोर ठेवायचा, मग आपोआप शब्द जुळून येतात. आणि खरंच माझे शब्द आपोआप जुळून आले आणि मी ही कविता तुमच्यासमोर सादर केली. कसंबसं बोलून सर्वांसमोर नॉर्मल राहून त्याने 2 शब्दात सुनीताचे नाव न घेता आभार मानले आणि थोड्याच वेळात हॉस्टेलवर निघून आला. आज जेवायची इच्छा नाही झाली त्याची, म्हणून लवकरच त्याने बेडवर झोपायची तयारी केली होती. त्याची कविता ऐकून मात्र कोणाला तरी अजूनच खूप प्रश्न पडले होते आणि मन पण जरा उदास झालं होतं. पण ती इतकं मनाला लावून घेण्यासारखी नव्हतीच. तिला आता उत्सुकता लागली होती की खरी आजची कविता प्रसादने नक्की कोणासाठी केली होती. प्रसाद, चल जेवण करून घे आधी. उगाच आपल्या दुःखाचे क्षण आठवून जेवणावर का नाराज व्हायचं? मागितलेली ना तू तिची माफी, बस झालं मग. चल जेव बरं थोडंसं. महेशने प्रसादसाठी जेवणाचं ताट वाढून आणलं होतं, कारण हॉस्टेलवर एकदा जेवणाची वेळ निघून गेल्यानंतर जेवण मिळत नसे. म्हणून मग त्याने रूममध्ये आधीच आणून ठेवलं होतं. महेशची बडबड ऐकून प्रसादला आश्चर्य वाटलं की याला कसं माहीत की मी नक्की कविता कोणावर केली ते. आता असं काय बघतोय तू? जरी अजूनही काहीच नाही सांगितलं, पण तुझ्या कवितेतून कळालं सर्व. त्यात काय इतकं? प्रेमात ब्रेकअप आणि पॅचअप हे चालूच राहतं रे. सोड ते, घे जेवण करून. प्रसादला त्याच्या पॅचअप आणि ब्रेकअपचं शब्दच हसू आलं, कारण त्याने मोहिनी आणि प्रसादचं प्रेम ओळखलंच कुठे होतं. ते काय इतकं कुमकुमत होतं का? प्रसाद जेवायला बसून गेला आणि खाऊ लागला. महेश हात धुवून आला आणि तसाच कमरेवर हात ठेवून प्रसादची गंमत बघू लागला. प्रसादने त्याला भुवयावर करूनच विचारलं की असा काय बघतोय? अरे थोडी तरी लाज वाटू दे, मी पण जेवायचं बाकी आहे ना. प्रसादला जोरात हसू आलं आणि त्याचा हात धरून खाली त्याला बसवलं. खूप प्रयत्न करूनही पियुषला सुट्टी काही मिळालीच नाही, म्हणून त्याचं इंडियामध्ये येणं लांबलं होतं. तो आता डायरेक्ट डिसेंबरमध्येच येणार होता. दिवाळीला पण जमेल की नाही हे काही माहीत नव्हतं. मधून मोहिनीसोबत फोनवर बोलून त्याला बरं वाटायचं. हळूहळू त्याला तिच्याशी फोनवर बोलायची सवय लागली होती. उडत्या फुलपाखरं सारखं त्याचं मन चंचल होतं. जुन्या फुलावर त्याला आता पिंगा घालण्यात रस वाटत नव्हतं. मोहिनी जरी साधी सिंपल असली तरी तिचं देखणं रूप त्याला वारंवार आकर्षित करत होतं. पण आकर्षित म्हणण्यापेक्षा तो हळूहळू खरं तर तिच्या प्रेमात पडत चालला होता. त्याच्या नेहमीच घोळ व्हायचा. मोहिनीबद्दल प्रेम आहे की आकर्षक तेच त्याला कळत नव्हतं. पण तो तिची प्रकर्षाने काळजी घेऊ लागला होता. स्वभावात थोडा बदल होत होता. आज त्याला झोप येत नव्हती, म्हणून त्याने मोहिनीला फोन करायचं ठरवलं आणि फोन लावला. मोहिनी व्हॉट्सअपवर स्नेहल, चेतना यांच्यासोबत बोलत होती. तितक्यात पियुषचा फोन आला आणि तिने फोन उचलला. हॅलो मोहिनी, झोपली नाही का अजून? पियुष, नाही, झोप येत नव्हती आज. तुम्ही पण नाही झोपलेत का अजून? मोहिनी, नाही अगं, माझं जरा डोकं दुखतंय म्हणून झोप येत नाहीये. पियुष, तब्येत ठीक नसेल तर आराम करा ना. तसाही दिवसभर काम असतं. आता वेळ आहे तर झोप घ्या, बरं वाटल. मोहिनी काळजीने पियुषला सांगत होती. नाही गं, बरं वाटत नाही म्हणून तर तुला फोन केला ना. तुझ्याशी बोलल्यावर बरं वाटतं जरा. बरं ते जाऊ दे, काहीतरी असं बोल ना की ज्याने मला छान झोप येईल. तू अजूनही मला ते 3 मॅजिक वर्ड बोलली नाही. कधीच असं रोमॅन्टिक बोलत नाही यार तू. पण आज तुला बोलावंच लागेल, त्याशिवाय मी झोपणार नाही. पियुष जरा वेगळ्याच विषयावर वळला होता, कारण हळूहळू आता त्याच्यावर मोहिनीच्या प्रेमाची जादू होत होती. मी काय रोमॅन्टिक बोलणार? मला काहीच नाही सुचत बोलायला. आणि ते मॅजिकल 3 वर्ड्स मी बोलूनच दाखवले पाहिजे असं काही नाही आहे. तुम्हाला विश्वास नाही आहे का माझ्यावर? मोहिनीला आता कसं तरीच होत होतं, कारण तिला पियुषचं आज असं अचानक बोलणं खूपच वेगळं आणि लाजिरवाणं वाटत होतं. जाऊ दे, सोड तो विषय. तुला अजूनही काही गोष्टी बोलण्यात ही वेळ योग्य वाटत नसेल तर आपण नंतरच बोलू ह्या विषयावर. पियुष रागात होता, पण त्याने तसं दाखवलं नाही. आणि हो, झोपतो मी. आता बरं वाटलं तुझा आवाज ऐकून. डोकं पण दुखायचे थांबले जरा. चल आता ठेवतो मी फोन. बाय. आणि पियुषने मोहिनीला बाय बोलण्यात पण वेळ न देता सरळ फोन ठेवून दिला.
हिला साधं आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी कसं बोलावं हे सुद्धा अजून कळत नाही. काय होईल लग्नानंतर काय माहिती. इतकी कशी ही अनमॅच्युअर असू शकते यार. पियुषने रागात मोबाईल बाजूला बेडवर फेकून दिला आणि झोपून घेतलं. हा असा काय वागतो मध्येच कधी कधी. कदाचित आज राग आलाय वाटतं. पण मी तरी काय करू. नाही जमत मला काही रोमॅन्टिक बोलायला. आणि आय लव्ह यू बोलण्यानेच प्रेम सिद्ध होतं का. प्रेमात न बोलताही प्रेमाची भाषा कळायला पाहिजे. तेच तर खरं प्रेम असतं. पण समजावेल मी नंतर त्यांना. तो रागवल्याने तिला खूप टेन्शन आलं होतं. देवा अजून किती परीक्षा घेणार तू माझी. मी तुला असं नाही म्हणत की मला संकट नको देऊ. दे तू संकट पण दे मला प्लीज. पण खचू नको देऊ. मी कितीही लपवलं तरी मी माझ्या प्रसादला नाही रे इतकं सहजी विसरू शकणार. पण मी आता लग्नानंतर पियुषला पण दूर नाही ठेवू शकणार. माझ्या एका मनाचे झालेले 2 तुकडे सांभाळण्यासाठी शक्य सर्व अपेक्षा सोडून दिल्या आता. मोहिनी तिच्या रूममध्ये येऊन बेडवर पडून मनातच बडबडत होती. डोळ्यातून अश्रूही वाहत होते. पण एक दिन येत नव्हती. एक्सक्यूज मी. प्रसादने सुनीताला आवाज दिला. ती आज नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी वर्कसाठी आली होती आणि प्रसाद पण आज वर्कसाठी आला होता. सकाळच्या हवेत गारवा होता. पुण्यात तसंही वातावरण नेहमी थंडच असतं. पण सकाळी सकाळी जरा गुलाबी थंडी असल्यासारखे जाणवत होतं. सुनीता नाव आहे माझं. तिने जागेवरच थांबून त्याच्याकडे मागे वळून कमरेवर हात ठेवत आणि दोन्ही भुवया जमा करत आणि डोळे बारीक करत त्याला सांगितलं. हो अगं माझ्या लक्षातच नाही आलं. प्रसाद थोडं ओशाडून बोलला. वा रे वा. असं कसं नाही लक्षात आलं. तिचा राग अजूनही गेला नव्हता. बरं ठीक आहे सॉरी. चुकलं माझं. असं बोलून तो निघून जाऊ लागला. ही मात्र अचंबितच झाली आणि मग जास्तच भुव्या जवळ आल्या. ए प्रसाद. अरे थांब. मला तसं नाही म्हणायचं होतं. थांब तिथेच. ती परत टुणटुणूक त्याच्या मागं पळत येऊ लागली. अरे तसं नाही काही. आपली आता ओळख झाली आहे ना. तुला माझं आणि मला तुझं नाव माहीत झालंय ना. मग असं अनोळखीसारखं एक्सक्यूज मी काय बोलतोय. बिनधास्त बोलायचे ना की सुनीता थांब बरं. पण तुझं ते कळतच नाही. किती घाबरतो तो बोलायला. हे पुणे आहे. जरा बदलाव आता स्वतःला. सोड तो आधीचा स्वभाव. ती त्याला खूप समजून सांगत होती. बरं ते जाऊ दे. तू बोल काय म्हणत होता. तिने विषयाला हात घातला. अगं तुला थँक्स बोलायचं होतं. काल तू ऐनवेळी मला समजावलं की कविता कशी करायची आणि मी अगदी तसाच विचार करून शब्द जुळवले आणि मग लगेच कविता तयार झाली. प्रसाद तिला सांगत होता. अच्छा म्हणजे तू मला थँक्स बोलायला थांबवलंस. हो कारण तुझ्यामुळेच कविता जमली ना मला. बरं पण माझी एक अट आहे. ती मान्य करशील तरच मी तुझं आभार प्रदर्शन ॲक्सेप्ट करेल. ती चुचकून गालात हसली. अगदी बाहुलीसारखी. प्रसादला टेन्शन आलं. कुठून हिला थँक्स बोलायला थांबलो सकाळी सकाळी. आता हिची काय अट असेल काय माहिती. तो मनातच बडबड करत स्वतःच्या मानेवर हातेने चोडत खाली बघत होता. फ्रेंड्स. आजपासून आपण फ्रेंड्स आहोत. माझी फ्रेंडशिप मान्य असेल तरच मला थँक्स बोल. नाही तर जाऊ दे. तिने पुढे हात केला आणि त्याच्याकडे आशेने ती बघू लागली. त्याने मनातच कपाडावर जोरात हात मारला आणि भोग आता कर्माची फळं असं मनातच स्वतःच्या चुकीवर हसून घेतलं. आजवर कुठल्याच मुलीसोबत त्याने फ्रेंडशिप केली नव्हती आणि आजही अशी स्वतःहून त्याच्याशी मैत्री करून बघू होती. पण त्यालाही पर्याय नव्हता. ठीक आहे म्हणत त्याने तिच्या हातात हात मिळवला आणि त्याने पटकन तिच्या हातातून हात सोडवून घेतला. त्याची अशी गडबड बघून तिला पण हसू आलं. मग दोघेही नेहमीच्या चहाच्या हॉटेलवर गेले. त्याने मसाला दूध आणि तिने चहा मागवला. थोड्याफार गप्पा मारून आणि त्याचे दुधाचे पैसे देऊन तो हॉस्टेलवर निघून गेला. ही मात्र चहाचा खुश होत सूरसूर चहा पीत होती. काका आजचा चहा मस्त गोड होता. असाच गोड करत जा रोज. छान चव लागली. तिने हसून हॉटेल मालकाला पैसे देऊन तिच्या घरच्या दिशेने मोर्चा वळवला. आज चहा नाही मॅडम. तुमची सकाळ गोड झाली आहे. नाहीतर जास्त साखर टाकायला माझ्या कोणत्या घरच्या शेतात ऊस पिकतोय. हॉटेल मालक तिच्या पाठमोऱ्या कृतीकडे बघून आज जरा जास्तच हसत होता. दिवसामागून दिवस जात होते. गणपती विसर्जन होऊन दिवाळी येऊन ठेपली होती. इकडे मोहिनीचे शेवटच्या वर्षाचे 5व्या सेमिस्टरचे एक्झाम संपले होते. सतीश पण दिवाळीला आला होता. पियुषने खूप प्रयत्न करूनही त्याला सुट्टी काही मिळाली नाही. म्हणून त्याचं इंडियामध्ये येणं लांबलंच होतं. त्याला ह्या दिवाळीला मोहिनीला भेटायला जायचं होतं. पण ऑफिसने त्याला डायरेक्ट डिसेंबरमध्येच इंडियाच्या ब्रँचमध्ये शिफ्ट व्हायला सांगितलं होतं. म्हणून तो जरा नाराजच होता. प्रसाद पण दिवाळीला गावी गेला होता. पण फक्त आठवडाभर. कारण त्याला मुद्दामहून गावी जास्त थांबायचंच नव्हतं.
कसंबसं सावरलेलं मन त्याला आता खचून द्यायचं नव्हतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मोहिनीच्या नजरेला पडायचं नव्हतं, कारण आपल्यामुळे तिची मनस्थिती विचलित व्हायला नको, हाच त्याचा खरा प्रयत्न होता. मोहिनीचं पण मन नव्हतंच असं काही विशेष करायला ह्या दिवाळीमध्ये, पण आईच्या आग्रहावरून तिने भाऊबीजेला साडी नेसली होती. पण अगदी सिंपलच होतं सर्व. साडी नेसल्यावर पियुषने तिला व्हिडिओ कॉल करायला सांगितलं होतं. इच्छा नसताना पण तिने गच्चीवर जाऊन पियुषला व्हिडिओ कॉल केला. तिने सिंपल मेकअप केलेला होता, तरी पण आज तिला असं साडीवर बघून पियुष चांगलाच बावरला होता आणि मनातच कंपनीने सुट्टी दिली नाही म्हणून त्याची चिडचिड पण झाली. थोडा वेळ बोलून झाल्यावर पियुषने मोहिनीला फ्लाइंग किस दिली. तिला मात्र खूप कसंतरी झालं. तो मात्र मोहिनीच्या फ्लाइंग किसची वाट बघत होता, पण तिने आजूबाजूला घरातले आहेत म्हणून वेळ मारून नेली. त्याला थोडा राग आलाच, पण त्याने तो दाखवला नाही आणि थोड्या वेळाने फोन ठेवून दिला. आज प्रसाद सकाळी झोपेतून जरा लवकर सुटला होता. पटकन आंघोळ करून तो टॉवेलला केस पुसतच बाथरूमच्या बाहेर आला होता. थोडी गडबड होतीच, पण घरात वातावरण अचानक खूपच वेगळं झालं होतं, कारण त्याच्या भावाने टीव्हीवर मोठ्या आवाजात गाणे लावले होते. टीव्हीवरील गाणं ऐकून प्रसाद थोडा अस्ताव्यस्त झाला. अचानक त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो सारखा टॉवेल घेऊन घरात इकडून तिकडे फिरक्या घेत होता. त्यालाच कळत नव्हतं असं का होतंय, पण मनात फक्त आणि फक्त मोहिनी आणि मोहिनीचंच नाव आठवत होतं. त्याने अचानक रिमोट घेऊन टीव्ही बंद केला आणि ओला टॉवेल तोंडावर ठेवून गच्च डोळे दाबून धरले आणि स्वतःच्या रूममध्ये जाऊन बेडवर शांत बसून घेतलं. प्रसाद, अरे बघ कोण आलंय. आईच्या आवाजाने तो जरा भानावर आला आणि परत एकदा तोंडावर पाणी मारून रूमच्या बाहेर आला. बाहेर येऊन बघितलं तर समोर काउचवर सतीश येऊन बसला होता. अरे सतीश, तू कधी आलास? प्रसादने चेहरा नॉर्मल ठेवत विचारलं. राहू दे शहाण्या, तुला येऊन 8 दिवस झाले तरी घरी नाही आला आणि आता मला विचारतोय कधी आला? सतीश रागावत होता. अरे नाही रे, सुट्टी कमी आहे म्हणून जमलं नाही तुझ्याकडे यायला. हे बघ, तयारीच चालू आहे आज रात्री निघायची पुणेला जायला. अच्छा, पण इतकी कमी सुट्टी का? आम्हाला तर 15 दिवस दिली आहे, म्हणून माझं थोडं आरामात आहे. बरं आहे. बरं ते जाऊ दे, सोड. चल मस्त नाश्ता करू सोबत. आई, दे ग नाश्ता. प्रसादने आईला आवाज देऊन नाश्ता मागवला. सतीश मस्त बडबड करत बसला. मस्त नाश्ता चालू होता. नवीन कॉलेजच्या पुणे आणि मुंबईच्या गप्पा रंगल्या होत्या. तितक्यात सतीशचा फोन वाजला. ओ शिट काकू, सॉरी, खूप थोडंफार खायचं राहून गेले म्हणून ते तसंच ठेवले. आणि प्रसाद, चल मला निघायला हवं पटकन. सतीश खूप गडबडीतच जाऊ लागला. अरे हो, पण नक्की काय झालं अचानक? प्रसादने घाबरून विचारलं. अरे मी मोहिनी मंदिरात आलो होतो देवदर्शनासाठी. मंदिरात गर्दी होती खूप म्हणून मी तिला तिथे सोडून निघून आलो आणि येताना सांगून पण नाही आलो. कदाचित तिची पूजा झाली असेल म्हणून तिने मला कॉल केला. प्रसादच्या हातातील अनारसा तसाच प्लेटमध्ये पडला आणि अचानक त्याला त्याचं कोणीतरी खूप खूप जवळ येऊनही मध्ये फक्त एक रेघ आडवी असावी असं वाटू लागलं. खूपच कठीण होऊन लागलं होतं. सतीश कधी त्याला बाय करून निघून गेला हे पण त्याला कळलं नाही. प्रसाद सतीशला कॉलवर पटकन आणि सांग, मोहिनीला घेऊन ये म्हणाव घरी जाताना. खूप दिवस झाले आलीच नाही ती, भेट पण नाही झाली तिची. आज आलीच आहे इकडे तर बोलावून घे. ए प्रसाद, काय झालं बाळा? असा का गच्च झाला एकदम अचानक? सांगणं सतीशला. प्रसादची आई उत्सुकतेने प्रसादला सांगत होती. नको ना आई, प्लीज नको बोलव तिला. प्रसाद शून्यातून नजर हरवून बोलत होता. का रे, काय झालंय? आईने काळजीने विचारलं. आई, विसरली का तू? तूच मला सांगितलं होतं ना की आपल्या दादाने तिच्यासोबत लग्नाला नकार दिलाय. मग कोणत्या तोंडाने तिला आपल्या घरी बोलावते? अरे हो रे, खरंय, माझ्या लक्षातच नाही आलं. प्रसादला ऐनवेळी दादाने लग्नाला नकार दिल्याचं आठवलं आणि खूप मोठ्या कोंडीतून आईपासून सुटल्यासारखं वाटलं. त्याने पटकन न राहून टेरेसवर जाऊन तिला बघण्याचा वेडा प्रयत्न केला. थोड्याच वेळात त्यांच्या घरासमोर सतीश आणि मोहिनी बाईकवर जाताना त्याला दिसले. तिचीही नजर जाताना त्याच्या घराकडे खूप वेळ स्थिरावली आणि घराबाहेरच नारळाचे आणि गुलाबाचे झाड बघून तिला गुलकंदची आठवण आली होती आणि अचानक तिला खूप मोकळं हसू आलं. थोडं पुढे गेल्यावर नजर दारावरच गेली, पण दरवाजात कोणीच नव्हते. तिला अचानक आठवलं, त्याच दारात उभं राहून प्रसादने तिला पिवळा गुलाबाचं फूल हे नाव दिलं होतं. त्याच्या आठवणीने मन अचानक थोडं खट्ट झालं आणि भरलेले डोळे पटकन हातातल्या रुमालाने तिने पुसून घेतले. उगाच सतीशने बघितलं तर इथेच प्रश्न चालू होतील म्हणून. आणि इकडे प्रसाद टेरेसवर तिला जाताना बघत होता. अजूनही माझं पिवळं गुलाबाचं फूल तसंच टवटवीत आहे, पण आज ते पिवळं नाही तर ते आज गर्द लाल रंगाचं आहे.
किती तेज आलंय चेहऱ्यावर. कदाचित लग्न जमलं म्हणून ही इतकी खुशी दिसते. पण असो, माझी मोहिनी खुश तर आहे ना, मग मी पण खुश. बाईक ती दिसेनाशी झाल्यावर प्रसाद हसत चेहऱ्यावर जिना उतरून खाली आला. गेल्या 7-8 महिन्यानंतर तिला बघितलं होतं त्याने. खाली येऊन त्याने पटकन आवरून घेतलं. आज त्याला परत पुण्याला जायचं होतं. रात्रीची ट्रेन होती म्हणून सर्व पॅकिंग चालू होती. आईने दिवाळीला केलेला फराळ व्यवस्थित पॅकिंग करून दिला होता त्याला. सर्व सामान आठवणीने ठेवून झालं होतं. बोलता बोलता दिवाळीचे दिवस गेले. सतीशची पण सुट्टी संपली होती. तो पण मुंबईला रवाना झाला. त्याच्या बदलल्या स्वभावामुळे मोहिनी खूप खुश होती. नाही म्हटलं तरी तो तिच्यासाठी एक भाऊ कमी आणि मित्र म्हणून जास्त राहू लागला होता. तिच्याशी फोनवर मजाक मस्ती करायचा. सतत तिला काय हवं काय नको विचारायचं. मुंबईवरून काही ना काही घेऊन यायचा. तो मुंबईला गेला. परत घरात मोहिनी आणि तिचे आईवडील बस 3च लोक होते. खूप कंटाळा यायचा. कधी कधी घर सुनसान वाटायचं. इकडे प्रसाद आणि सुनीताची मैत्री चांगलीच वाढली होती. दोघेही खूप काही शेअर करायचे एकमेकांना. एवढा त्याने तिला मोहिनीबद्दल सर्व सांगूनही टाकलं होतं की मोहिनीचं त्याचं पहिलं प्रेम आहे आहे आणि तिचं कायम राहणार. सुनीताला ह्या गोष्टींचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण कुठेतरी तिच्या मनात प्रसादविषयी मधून मनात सॉफ्ट कॉर्नर जागा व्हायचा. पण तिलाही माहीत होतं की उगाच आपण जास्त गुंतलो तर त्रास आपल्यालाच होणार म्हणून. तिने अजून तरी प्रेमाचा विचार केलाच नव्हता आणि तिला तिची आणि प्रसादची मैत्री स्पॉईल करायची नव्हती. म्हणून जसं चालू होतं तसंच तिने चालू ठेवलं. प्रसादला खूप बदलून टाकलं होतं तिने. त्याचा लाजाळू स्वभाव, त्याचं मुलींशी कमी बोलणं, सतत एकटं राहणं, हे सर्व आता प्रसाद मधून हळूहळू कमी होत गेलं. 31 डिसेंबरची रात्र होती. रात्री अचानक मोहिनीचा फोन वाजला. तशीही ती झोपली नव्हतीच. साधारण 12 वाजता फोन वाजला. पियुषने फोन केला होता. तिने फोन उचलला. हॅलो, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर मोहिनी. पियुषने तिला विश केलं. झोपली नाही अजून? नाही, झोपणारच होते आता, पण सहज वरती टेरेसवर येऊन बसावं वाटलं म्हणून बसले. मोहिनी, अच्छा, त्यापेक्षा सरळ सरळ सांग ना, माझ्या फोनची वाट बघत होती, पियुषने बोलला. तिला चिडवू लागला. नाही, तसं नाही काही, मी तर सहजच. मोहिनी अडखळतच बोलू लागली, कारण ती खरंच त्याच्या फोनची वाट बघतच नव्हती. अच्छा, म्हणजे तुला आजच्या दिवसच काहीच पडलेलं नाही? तर मला वाटलं तू तर खूप एक्सायटेड असतील माझ्याशी फोनवर बोलायला, मला विश करायला. पण इथे तर कोणालाच काहीच पडलेलं नाहीये. जाऊ दे. पियुषला आता खरंच राग आला होता तिच्या बोलण्याचा. नाही, अहो तसं काहीच नाही. प्लीज तुम्ही समजून घ्या ना. तुम्ही खूप बिझी असतात ना कामात, म्हणून मला वाटलं तुम्ही का फोन करसाल. आणि मी करणार होते, पण मला वाटलं झोपले असाल तुम्ही, म्हणून मी नाही केला फोन. मोहिनी, तुला कळतंय का तू काय बडबडते ते? आज तारीख काय आहे बघ जरा, आणि डोक्यावर जोर ठेवून आठव, काही आठवतं असेल तर. आणि आठवलंच तर मला फोन उद्या कर. ठेवतो मी, बाय. पियुषने खूपच रागात फोन ठेवून दिला आणि फोन बंद करून ठेवला. हे का रागवले असे? मी नक्की काय विसरले? आज तर 31 डिसेंबर आहे. मग काय झालं त्यात? बिचारी विचार करून आठवू लागली. ओ नो, म्हणजे आज 31 डिसेंबर. आजच तर पियुष इंडियामध्ये येणार होता ना. त्याने कितीदा सांगितलं होतं तरी मी विसरून गेले. अरे देवा, असं कसं विसरले मी. ती आता इकडून तिकडे गरके मारत होती आणि सारखं त्याला फोन करत होती, पण त्याचा फोन बंद येत होता. तिला खूप वाईट वाटत होतं. त्याचं रागावणं तर साहजिकच आहे ना. चूक माझीच आहे, आता काय करू. मोहिनीने खूप वेळा फोन केला होता त्याला, पण त्याने काही फोन चालू केलाच नव्हता. आता मात्र तिला रडू कोसळलं. ती तशी शांत पडून राहिली. तिने त्याला सॉरीचे खूप मेसेज केले आणि ती हताश होऊन झोपायला रूममध्ये निघून गेली. थोड्या वेळाने तिला मेसेज आला. मोहिनी, नको वाईट वाटून घेऊ. मला येतो कधी कधी अचानक राग, पण तू झोप आता शांत, आपण नंतर बोलू. गुड नाईट पियुष. मोहिनीला पियुषचा मेसेज वाचून जरा बरं वाटलं. त्याचा राग गेला नव्हता हे माहीत तर होतं, पण निदान त्याने एक मेसेज केला म्हणून तिला थोडं शांत वाटलं होतं आणि तिनेही मोबाईल बाजूला ठेवून झोपून घेतलं. अहो ऐकलत का? येत्या रविवारी पियुष आणि त्याची फॅमिली येणार आहे आपल्याकडे मोहिनीला भेटायला आणि तिच्यासाठी मकर संक्रांतीचा सण घेऊन येणार आहेत. मोहिनीची आई आत्ताच तिच्या बाबांना आणि मोहिनीला पियुषच्या आईसोबत फोनवर बोलून झालेलं सांगत होती. सकाळी सकाळी आईचा मोठा आवाज ऐकून मोहिनीला जाग आली आणि ती तिच्या रूममधून रात्री झोपताना मोकळे सोडलेले केस क्लिपमध्ये बांधत बांधत बाहेर आली. अरे वा, छान, म्हणजे खूप दिवसानंतर सर्वांची भेट होणार.
खास करून पियुष आणि मोहिनीची दोघेही फक्त फोनवर बोलून बोलूनच वाट बघत होते. चल म्हणजे आज कोणीतरी खुश दिसणार. मोहिनीचे बाबा तिच्याकडे बघून हसत हसत तिला चिडवत होते. मोहिनीला मात्र थोडं घाबरल्यासारखं झालं. म्हणाव तितका आनंद हा तिला झालाच नव्हता. तिला तर टेन्शन आलं होतं की नक्की पियुष आल्यावर त्याच्याशी काय बोलावे, कारण तो नेहमी म्हणत असतो की जरा स्वतःला बदलव, असं नेहमी नेहमी साधं शांत नको राहू. पण मी तर अजूनही आहे तशीच आहे. असं बघून मला तर तो काय रिॲक्ट करेल काय माहिती. आणि मनात विचार करत करतच परत तिची पावले तिच्या रूमकडे वळली. अगं ये बाई, चल जरा तयारी करावी लागेल. पियुष काय आजच नाही येणार आहेत. तू तर आताच लाजून रूममध्ये निघून गेली. मोहिनीची आई तिला चिडवू लागली. मोहिनीने यावेळी थोडं नवीन टच अप केलेला होता. साडीऐवजी ड्रेसच घालायचं ठरवलं होतं तिने, कारण यावेळी तरी पियुषने तिला तिच्या साध्या राहणीमानावरून टोमणा मारायला नको म्हणून. आज तिने मस्त आकाशी रंगाचा लॉंग ड्रेस, केस मोकळे आणि मस्त डायमंड सेट घातलेला होता. नेहमीपेक्षा जरा वेगळी दिसत होती आज. आज तिलाही तिचं हे नवीन रूप आवडलं होतं. पियुष आणि त्याचे आई वडील आले. सर्वांच्या मस्त गप्पा चालू होत्या. पियुषची नजर सारखी मोहिनीकडेच होती. खूप दिवसानंतर तो तिला बघत होता. तिच्यातला हा नवीन बदल त्याला लोभस वाटत होतं. त्याचं असं सारखं तिच्याकडे बघणं तिला खूप कसंतरी वाटत होतं. मोहिनी, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण जर वरती टेरेसवर जाऊन गप्पा करूया का? पियुषने आज डायरेक्ट कोणालाही न लाजताच तिला विचारलं. तिला तर काय करावं आणि काय नाही तेच कळेना. पण होकार देण्यापलीकडे तिच्याकडे काय होतं? तिने एकदा तिच्या आईकडे बघितलं. आईने नजरेने जा ना असं सांगितलं. पियुष तर टेरेसवर जाऊन तिची वाटच बघत होता. शेवटी उडता भवराच ना तो. मनातल्या भावणाऱ्या नवीन फूल गवसलं की ते त्या फुलांभोवतीच पिंगा घालून पाहत असतं. अशीच त्याचीही स्थिती होती. ती हळूहळू टेरेसवर गेली. तो तिथल्या भिंतीला टेकून उभा होता. मोहिनी वरती गेल्यावर त्याच्या बाजूला खाली मान घालून उभी होती. तिला खूप ऑकवर्ड वाटत होतं. खूप वेळ दोघंही शांतच होते. मी साखरपुड्यानंतर आज पहिल्यांदा तुला भेटायला आलोय आणि तू अशी माझ्या बाजूला येऊन खाली बघतीये. तुला आनंद नाही झाला का मी भेटायला आलो त्याचा? पियुष तिच्या समोर येऊन उभा राहून बोलत होता. तिने हळूच नजर वर करून त्याच्याकडे बघितलं. तिच्या नजरेने तर तो आता खूप बावरला होता. त्याचं मन चंचल होत होतं. असो, पण आज तू या नवीन रूपात खूपच वेगळी दिसते. आज माझं काही खरं दिसत नाही मला. पियुष तिच्याकडे बघत वाहवत चालला होता. हळूहळू बोलता बोलता तो तिच्या खूप जवळ जाऊन पोहोचला. आता त्यांना दोघांचे श्वासही जाणवत होते. मोहिनी मात्र खूप घाबरली होती. तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार तोच तिने त्याला अडवलं. त्याने अचानक डोळे उघडून तिच्याकडे रागात बघितलं आणि लगेच हाताची घडी बांधून तो तिला पाठमोरा उभा राहिला. मला वाटतं आपण आता खाली जायला हवं. हे सर्व इतकं झटपट झालं की कोणालाच काहीच कळालं नाही. नाही तसं काही नाही. तुम्ही प्लीज प्रत्येक वेळी माझ्या वागण्याचा चुकीचा अर्थ नका घेत जाऊ. मला फ्री व्हायला, तुमच्याशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागेल अजून. थोडा लाजाळू स्वभाव आहे माझा. प्लीज मला समजून घ्या. मोहिनीला आता थोडं रडू कोसळलं होतं. बस, मला नको तो विषय आता. चल खाली. तो अजूनही चिडलेलाच होता. प्लीज तुम्ही नका ना असं रागवू. मी माफी मागते तुमची. पण मला थोडं समजून घ्या. मोहिनी आता खरंच रडायला लागली होती. इट्स ओके मोहिनी, पण प्लीज थोडं चेंज हो गं. हल्ली मुलं मुली लग्न न जमतंही रिलेशनशिपमध्ये असतात. बिनधास्त वावरतात. लग्न न करताही एकत्र राहतात आणि हे सर्व नॉर्मल आहे. आपलं तर लग्न होणार आहे ना यार. एव्हन साखरपुडाही झालाय. तरी तू साधं बघत पण नाही माझ्याकडे. प्लीज सोड त्या जुन्या गावठी गोष्टी. तो तिला जरा व्यवस्थित समजावत होता. मनात राग हा होताच, पण त्याला लग्न होईपर्यंत शांत राहायचं होतं. त्याने तिला शांत केलं आणि दोघेही खाली आले. तिला अजूनही धडधडत होतं, पण ही धडधड प्रेमाची नव्हे तर भीतीची होती हे तिला कळत होतं. पण पहिल्यांदा कोणी असं एकदम जवळ आलंय म्हणून असं होत असेल असं तिला वाटलं. दोघेही खाली येईपर्यंत दोघांच्या फॅमिलीने लग्नाची तारीखही पक्की केली होती. फेब्रुवारी महिन्यातली मुहूर्त पक्का झाला होता, कारण एप्रिलमध्ये मोहिनीचे शेवटच्या वर्षाचे एक्झाम होते. त्यासाठी ती लग्नानंतर माहेरी 1 महिना येऊन राहणार असं ठरवलं. आणि तसंही फेब्रुवारीनंतर दोघांच्या लग्नाचा मुहूर्त निघत नव्हता, म्हणून सर्व फेब्रुवारीमध्येच फिक्स झालं. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यातील तारीख ठेवण्यात आली होती, कारण नंतर स्वप्नीलला सुट्टी नव्हती. एकंदरीत सर्वांचा विचार करून लग्नाची तारीख फिक्स झाली आणि नाही म्हटलं तरी मोहिनीला एक वेगळीच धडकी भरली.
बरं, आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा. माझ्या प्रिय वाचकांना खूप प्रश्न पडतात, स्पेशली पियुषविषयी. पण वेळेनुसार सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील तुम्हा लोकांना. तोवर वाचत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. तर भेटूया पुढील भागात. आजचा हा भाग आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.